नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 5 बायकांचा दादला ह्या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे माझ्या प्रेम लग्नाची आगळी वेगळी गोष्ट. ऐकूयात. तुम्ही म्हणाल की माझ्या प्रेमलग्नात असं आगळं वेगळं ते काय असणार? कुणीतरी एक जण माझ्या प्रेमात पडणार, मग मी हे त्याच्या प्रेमात पडणार. माझ्या आईबाबांना मी प्रेमात पडल्याचं कळलं की ते दोघं विरोध करणार. प्रेमलग्नातला फोलपणा आणि खतरनाक धोके मला पटवून देणार. माझं लग्न दुसऱ्याच कोणाशी तरी लावू पाहणार. मग संधी साधून मी माझ्या प्रियकाराबरोबर पळून जाणार आणि लग्न आटोपून परत येणार. फार पूर्वीपासूनच्या सगळ्या प्रेमलग्नांचा हाच एक साचा बनून राहिला आहे. आता हे तुमच्याप्रमाणे मलासुद्धा माहिती आहे बरं काय. पण मी आधीच सांगते, माझं प्रेमलग्न तशा प्रकारचं नाही. त्यात घर सोडून पळून बिळून जायचा मला तीव्र तिटकार आहे. तर ते असो. आमचं प्रेमलग्न कसं झालं त्याच्या आधी आमची ओळख कशी, केव्हा आणि कुठे झाली ते सांगते. मी पदवीधर झाले, संगणक हाताळायला शिकले. मग नोकरीसाठी अर्ज खरडायला लागले. 6-7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुलाखतीला येण्यासंबंधी पत्र यायला लागली. पहिल्याच नोकरीच्या मुलाखतीत 20 जणांत माझा क्रमांक दुसरा लागला. आता पहिला नसला तरी दुसरा क्रमांक पटकावल्याचा मला खूप आनंद झाला. पण हा आनंद क्षणकालच टिकला. कारण मला सांगण्यात आलं की सध्या त्यांच्याकडे एकच जागा भरायची आहे आणि ती त्यांनी पहिला क्रमांक पटकावलेल्या तरुणाला द्यायचं ठरवलेलं आहे. त्यांनी समजा काही कारणास्तव नकार दिला तर माझा विचार करण्यात येईल. मी हिरमुसलीत झाले. खोटं कशाला सांगू? अहो, नकळत डोळ्यात पाणीसुद्धा आलं. मग मी घराकडे नेणाऱ्या बसस्टॉपच्या दिशेनं हळूहळू चालायला लागले. पहिल्याच प्रयत्नाला अपयश आलं म्हणून जरा खचल्यासारखं झालं. तेवढ्यात मागून कोणीतरी शुकशुक केलं. कोण बरं शुकशुकतोय म्हणून मी मागे वळून बघितलं तर एक तरुण माझ्या दिशेनं येताना दिसला. त्याला कुठेतरी पाहिल्याचं आठवलं. अरे च्या, हा सुद्धा मुलाखतीला होताच की. दरम्यान तो माझ्याजवळ पोहोचला सुद्धा. मी मख्ख चेहरा करून त्याच्याकडे बघायला लागले. तो बराच देखणा असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य मला अनोखं वाटलं आणि माझी नजर खाली वळली. तेवढ्यात तो म्हणाला, तुमचं नाव अपर्णा. मी नाक उडवत विचारलं, मी सांगितलंय? तर तो हसून म्हणाला, तुम्ही सांगायला कशाला हवं? मगाशी मुलाखतीच्या वेळी अपर्णा म्हणून रिसेप्शनिस्टनं पुकारा केल्यावर तुम्हीच उठून उभ्या राहिलात ना. बरं, मग मला काही त्याच्याबरोबरचं संभाषण वाढवायचं नव्हतं. मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला ती नोकरी करायची आहे का? म्हणजे काय? मला काही कळे ना. म्हणजे वाघाचे पंजे, सश्याचे कान आणि आपली मुलाखत घेणाऱ्याचं नाक. मला ना त्याच्या बोलण्याची गंमत वाटायला लागली. तेवढ्यात तो म्हणाला, अहो, तुमचा नंबर दुसरा आहे. मग आहे की ठाऊक? मी पण ठसक्यात म्हणाले. आणि माझा पहिला आहे हे बहुतेक तुम्हाला ठाऊक नसणार. नाही, मला ठाऊक असायचं काय कारण? कारण एवढंच की सध्या असलेली एकच रिकामी जागा मलाच मिळणार हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. बरं, मग तुमचं म्हणणं काय आहे? तो हे सगळं का बरं सांगू बघतोय हेच माझ्या लक्षात येत नव्हतं. काय आहे, मला या नोकरीत ना तसा फारसा इंटरेस्ट नाही आहे. माझी चालू नोकरी ह्यापेक्षा खूप चांगली आहे. आता मुलाखतीला बोलवलं म्हणून गेलो इतकंच. तेव्हा मी असं करू का? नाही, काही करू नका तुम्ही, मला नको आहे ती नोकरी. मी त्याला ठसक्यात ऐकवलं. मला तो काय सांगू बघतोय हे लक्षात आलं होतं, पण त्याचे उपकार डोक्यावर मी कशाला घेऊ? अहो, ऐका माझं. सध्या काही तुमच्याजवळ नोकरी नाही आहे, पण माझ्याजवळ दुसरी नोकरी आहे. त्यामुळे असं करू, तुम्ही माझ्याबरोबर या, आपण त्यांना भेटू. माझ्याऐवजी तुम्हाला ते नोकरी देणार असतील आणि तसा तुमचा हक्क आहेच की त्या नोकरीवर, कारण तुमचा नंबर दुसरा आहे, तर मग मी त्यांना नकार कळवतो. नाही, पण माझ्यावर उपकार कशासाठी करताय? अहो, मला ना तुमचा हिरमुसला चेहरा नाही बघावला. मी त्याच्याकडे बघतच राहिले.
मला चक्क हसूच आलं. तो म्हणाला, हां आता कशा छान दिसताय. आणि मंडळी, अशा रीतीनं ती नोकरी मला मिळाली म्हणजे त्यांनी मला मिळवून दिली. महिन्याभरात आम्ही 4-5दा भेटलो. त्याच दरम्यान कळलं की मनमोहनला नोकरी वगैरे नव्हतीच. माझ्याचप्रमाणे तो सुद्धा नोकरीच्या शोधात होता. मी त्याला विचारलं, खोटं सांगून तुझी नोकरी मला का देऊ केली? तर मनमोहन हसत हसत म्हणाला, त्याच्याशिवाय तुझी ओळख कशी झाली असती? काहीतरी मिळवायचं म्हणजे दुसरं काहीतरी गमवावं लागतंच ना. अरे हो, पण तुझ्या नोकरीचं काय? अगं ती मला मिळाली म्हणून समज. आजकाल ज्याच्याकडे ज्ञान आहे ना, त्याला नोकरीही मिळणारच. आणि लवकरच त्याला नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्याचा त्याला जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा मला जास्त आनंद झाला. तो मला खूप आवडायला लागला. मी तर त्याला काय, त्या पहिल्या मुलाखतीपासूनच आवडले होते. म्हणून तर त्यांनी आपली नोकरी मला देऊ केली होती. मला त्याच्या सहवासात राहायला खूप आवडायला लागलं. संभाषणात तर तो भलता चतुर होता. गमती जमतीचं बोलत राहायला त्याला खूप आवडायचं आणि मी सुद्धा कानात प्राण आणून ऐकत राहू लागले. सांगायला हरकत नाही, पण एव्हाना लग्न करतोय का असं त्याला विचारायचं कसं, हा प्रश्न मला छाळायला लागला होता. पण मी वाट बघायचं ठरवलं. कधी आम्ही एकदा साध्या हॉटेलात जायचो. मिरची भजी त्याच्या विशेष आवडीची. तिथल्या वेटरची तो गंमत करायचा. मिरची भजीचं आवरण खाऊन टाकायचा आणि थाळीत मिरची ठेवून वेटरला बोलवायचा आणि म्हणायचा, मला नाही आवडली मिरची, घेऊन जा, बटाटा वडा घेऊन ये. वेटर गोंधळून गेला ना की मोठ्यांदा हसत म्हणायचा, अरे गंमत केली तुझी, कधी करावी गंमत माणसाने, त्यात सुद्धा मजा असते. हे म्हणत तो माझ्याकडे बघायचा. वेटर बिचारा गोंधळून जायचा. एकदा त्याने आम्हा दोघांसाठी राईस प्लेट मागवली. ताटातल्या पापडाच्या काडा तुटक्या होत्या. हातात पापड घेऊन तो सरळ गल्ल्यावरच्या मालकाकडे गेला आणि अत्यंत गंभीरपणे म्हणाला, मालक, तुमच्याकडे या अशा कडा मोडलेले पापड आम्ही आवडीनं खायला येतो अशी तुमची समजूत आहे का? मग आम्ही बिल देताना नोटांच्या कडा तोडून दिल्या तर चालतील का तुम्हाला? मालकाने थंडीशी टेबलावरची घंटा वाजवली, वेटरला बोलवून घेतलं आणि म्हणाला, साहेबांना नवीन पापड दे. एक कड तुटलेली असेल ना तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. माझ्याशी तो अशाच गमती जमती करायच्या. कधी आयुष्यात पहिल्यांदाच भेटतोय असं दाखवायचा. मला गंमत वाटायची. मग मी त्याच्या नाटकात सामील व्हायचे. अशाच एका संध्याकाळी तो मला रिक्षा स्टँडजवळ अचानक दिसला. मी हसत त्याच्या दिशेनं चालायला लागले. माझ्या लक्षात यायला वेळ नाही लागला की तो माझ्याकडे जन्मात पहिल्यांदाच पाहिल्यासारखा रोखून बघत होता. आज कसली तरी धमाल गंमत करायच्या मूडमध्ये तो आहे हे माझ्या पटकन लक्षात आलं. तेव्हा आम्ही त्याच्या अगदी जवळ जाऊन पोचले. भोवया उंचावून खडसावून विचारलं गत त्याला म्हटलं, काय रे, एवढं रोखून का बरं बघत होतास? तर पाहण्यासारखं माणूस असेल तर रोखून पाहिलं म्हणून काय झालं? त्याची गंमतच सुरू झाली. आधी कधी बघितलं नाहीस का मला? मी मुद्दाम विचारलं. तर तो साळसूतपणे म्हणाला, मी आधी कसा बघणार तुम्हाला? आयुष्यात पहिल्यांदा बघतोय मी तुम्हाला. मी नाक उडवलं आणि म्हटलं, म्हणजे काय? म्हणजे वाघाचे पंजे, सश्याचे कान आणि त्यात इथं उभं राहून आम्हा दोघांकडे डोळा वटारून बघणाऱ्या काकांचं नाक. मला खूप हसायला आलं. चला कॉफी पिऊया, तो म्हणाला आणि समोरच्या कॉफी हाऊसकडे त्यांनी बोर्ड दाखवलं. खरं म्हणजे तसं बोर्ड दाखवायची काही गरज नव्हती, कारण याआधीही कितीतरी वेळा आम्ही त्याच कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी घेतलेली होती. पण पहिल्यांदा भेटत असल्याचं नाटक त्याला पुढेही चालू ठेवायचं असावं. मी किंचित हसून त्याला विचारलं, चला काय, एकदम आज माझा आदरार्थी उल्लेख? तर पहिल्याच भेटीत एकेरीवर कसा येणार ना मी? अर्थात तुम्हाला आदरार्थी उल्लेख खटकत असेल तर एकेरीवर यायला मला सुद्धा आवडेल. चल कॉफी पिऊ. आता कसं? असं म्हणत मी त्याच्या मागून चालायला लागले. कॉफीचा घोट घेता घेता मला म्हणाला, अनोळखी माणसाबरोबरच्या पहिल्याच भेटीत कॉफी घ्यायला होकार देण्याचा तुझा बोल्डनेस मला खूप आवडला बरं का. ग्लॅड टू मीट यू. हाय. मी हसतच उत्तरले, आय एम ऑल्सो ग्लॅड टू मीट यू. पण आज हे असं एकदम इंग्रजीत? सो वॉट? इंग्रजीत का नको? इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं आपल्यावर, ते कसं विसरता येईल? मिस कृपा करून आपलं नाव कळेल का मिस? त्याची नवीनच गंमत सुरू झाली. मग मी मुद्दामच म्हणाले, इंग्रज गेले 47 साली, ते असो, आय एम अपर्णा.
अच्छा, गुड नेम अपर्णा. आय लाईक इट, आय लाईक इट. मला वाटतं आता एवढी गंमत पुरे झाली नाही का? मी मुद्दाम त्याला छेडलं. गंमत? कसली गंमत? आय एम सिरियस. मला तुझं नाव अपर्णा खरंच आवडलं आहे. आणि आता सांगायला हरकत नाही, म्हणजे तुझ्याही ते लक्षात आलं असणारच म्हणा, तू सुद्धा मला खूप आवडली आहेस. आपण फ्रेंड्स हो. आय ॲम जगमोहन. पुरे रे बाबा, आता जगमोहन काय? हां, जगमोहन माझं नाव आहे. आवडलं नाही? नाही, आवडलं, पण मला मोहन म्हणायला जास्त आवडेल. तुला ठाऊक आहे की ते? हरकत नाही अपर्णा. पण अपर्णा, आपण पुन्हा भेटूयात. अवश्य, का नाही? चल मग मी तुला आत्ता स्टॉपवर सोडतो, परत भेटूयात नंतर. चल की. मी बसमध्ये चढल्यावर तो खिडकीशी उभा राहून मान वर करून बघायला लागला. तेवढ्यात कंडक्टरनं घंटी वाजवली, बस निघाली. मी मान वळवून दूर दूर दिसणाऱ्या त्याच्या आकृतीकडे बघत राहिले. दरम्यान आमच्या भेटी खूप वाढल्या. एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडेन असं झालं. कधीकधी तो स्वतःला मनमोहन म्हणायचा, तर कधी जगमोहन म्हणायचा. मी मात्र त्याला मोहन म्हणूनच हाक मारत राहिले. आणि एक दिवस माझ्या डोळ्यात बघत आणि माझा हात आपल्या हातात घेत म्हणाला, अपर्णा, आपण लग्न करूयात की, पण बाबांची परवानगी काढावी लागेल. त्यांच्या इच्छेशिवाय मी नाही काही सांगू शकणार. भेटेन की मी तुझ्या बाबांना, पण आधी एक सांग, ते वाघ किंवा सिंह नाही आहेत ना? नाही, पण ते तुझ्यावर फार फार रागवतील बरं का. रागवतील? माझ्यावर? आणि ते का म्हणून? अरे कशाला, म्हणजे काय? तू त्यांच्याकडे माझा हात मागणार? नाही, फक्त हात कसा? संबंध अपर्णा मला द्या असं म्हणणार मी. म्हण रे बाबा, पण तू मला त्यांच्या घरातून आपल्या घरात नेऊ बघतोयस म्हणून तुझ्यावर रागवतील ते. मग असं करू का? असं म्हणजे कसं? म्हणजे वाघाचे पंजे, सश्याचे कान आणि पुरे रे. कधी येशील बाबांना भेटायला ते सांग. शुभस्य शीघ्रम. का आणखीन 2 महिन्यांनी येऊ? तू म्हणजे असा आहेस ना? मी त्याच्या पाठीवर धपाटा मारला. असा म्हणजे कसा ग? पाठ चोळल्याचं नाटक करत तोही म्हणाला, आता मार खाशीला? मी हातच उगारला. इतक्या लवकर? आणि दुसऱ्या दिवशी स्वारी भेटायला आली. त्याचा पेहराव रुबाब बघून बाबा खुश झाले. आई आनंदली. मनमोहनच्या आईबाबांना मग भेटायचं ठरलं. आनंद गगनात मावेनासा झाला. आता म्हणजे नेमका किती आनंद होतो ह्याचा मलाही प्रत्यय आला, कारण माझाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. मला बघायला मनमोहनचे आईबाबा आमच्या घरी येऊन गेले. लग्नाचा मुहूर्त काढण्याकरता भटजीबुवांना बोलवण्यात आलं. अशाच एका संध्याकाळी माझ्या डोळ्यात बघत आणि माझा हात आपल्या हातात घेत तो म्हणाला, अपर्णा, माझी होशील का? तू माझ्याशी लग्नाला तयार होशील का ग? मला गंमतच वाटली. मागचाच प्रसंग पुन्हा एकदा साकार करायची स्वारीला लहर आलेली असावी. मी गंभीरपणे म्हणाले, पण बाबांनी परवानगी दिली नाही तर? नाही, तू विचारून बघ ना. त्यांनी मला बोलवलं तर मी एका पायावर लंगडी घालत येईन. विचारते. असं म्हणून तेवढ्यावर ते बोलणं थांबलं. 1-2 दिवसानंतर पुन्हा त्यांनी तोच प्रश्न उभा केला. बाबांना विचारलं का? ते काय म्हणाले? मी कधी येऊ? कुठला पोशाख त्यांना आवडतो? मी म्हणाले, अरे बाबा खुश आहेत तुझ्यावर, भेटायची गरजच नाही आहे. मी फक्त तुझं नाव सांगितलं आणि ते म्हणाले, पुढचं बोलू नको, मला पसंत आहेत ते म्हणजे तू. मग छान झालं. मी पुढच्या तयारीला लागतो मग. 2च दिवसाच्या अंतरानं भेट झाल्यावर तो पुन्हा म्हणाला, अगं आईबाबांना तुला बघायचं आहे, कधी येऊ देत त्यांना? अर्थात मी असीन त्यांच्याबरोबर. कधी ये रे, आम्ही सगळे तुम्हा सगळ्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. मीही नाटकी स्वरात म्हणाले आणि घरी आल्यावर विसरून गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, अहो आश्चर्यम, तो आपल्या आईबाबांसकट हजर झाला. मनमोहनप्रमाणे त्याच्या आईबाबांना गंमत जम्मत करायची सवय काय? मी दार उघडलं. त्यानं म्हणाले, बसा, बाबा बाहेर गेलेत, येतील एवढ्यात. आणि आत पळाले. आईच्या कानावर बातमी घातली. आईलाही आश्चर्य वाटलं. मी हळूच मधल्या दाराआड उभी राहून त्यांच्या नकळत त्याच्याकडे बघायला लागले. मनमोहनचे बाबा त्याला विचारत होते, अपर्णा न रे ती? अहो अपर्णा. तिचं नाव अपर्णाच आहे का? तेवढ्यात आई म्हणाल्या, अहो असं काय करताय? मनूच्या वधूला म्हणजेच अपर्णाला बघायला आपण याच घरी आलो होतो की, विसरलात का? अहो रिक्षातून उतरून इथे पोहोचेपर्यंत सारखं वाटत होतं की ह्या रस्त्याने आपण आलोत. आजूबाजूची घरं ओळखीची वाटत आहेत. आणि या घरातनं आपण नक्कीच आलो होतो, निश्चित आलो होतो अपर्णाला बघायला. काय?
अपर्णाला बघायला तुम्ही दोघं याआधी इथे आला होतात? अरे हो, तुला सांगितलं नव्हतं का मनूच्या भावी वधूकडे जायचं आहे म्हणून? नाही म्हणाला होतात, पण अपर्णाकडे असं नव्हता ना म्हणालात. त्यात वेगळं काय म्हणायचं आहे? अपर्णा हीच आपल्या मनूची वधू आहे. अपर्णा मनूची वधू कशी असेल? तुमचा काहीतरी गोंधळ उडाला आहे. अपर्णा माझी प्रेयसी आहे. तिने मला लग्नाचं वचन दिलं आहे. तिच्या बाबांनी तर मला न बघता पसंत म्हणून सांगितलं सुद्धा. थांबा, आता अपर्णाचे बाबा आले ना की सगळा खुलासा होईल आपल्याला. तेवढ्यात बाहेरनं बाबा आले. त्यांच्याकडे बघत म्हणाले, नमस्कार, जरा बाहेर गेलो होतो. काय सगळं बरं आहे ना? सकाळी सकाळीच येणं केलं आहे. बाबा त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसले. मनमोहनचे बाबा म्हणाले, हा आमचा जगू. जगू म्हणजे जगमोहन. जगमोहन का मनमोहन? तुमच्या मुलाला तुम्ही 2 नावं ठेवलीत का काय? बाबांनी गोंधळल्यागत मुद्रा करत विचारलं. अहो, दोघांना 2 नावं नको का ठेवायला? नीट ऐका. हा जगमोहन. मागे आम्ही ज्याच्याबरोबर आलो होतो ना तुमच्या अपर्णाला बघायला, तो मनमोहन. काय आहे, मनमोहन आणि जगमोहन दोघंही जुळे भाऊ आहेत. दोघेही एकसारखे दिसतात. दोघांच्याही आचारात विचारात विलक्षण साम्य आहे. बोलायची ढब सुद्धा एकसारखी आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दोघे भेटले ना तर कोणाला संशय सुद्धा येणार नाही की आपल्याला नेमका भेटलाय कोण. ते असो, आता या आमच्या जगमोहनचं म्हणणं असं आहे की त्याच्याही वधूचं नाव अपर्णाच आहे. आणि मग जगमोहनकडे बघत त्यांनी विचारलं, काय रे, हाच पत्ता दिलाय का तुझ्या अपर्णाने? हो, पत्त्यात काही चूक नाहीच आहे, जगमोहन म्हणाला. मग माझ्या बाबांकडे बघत जगमोहननं विचारलं, तुम्हाला 2 मुली आहेत का? नाही, असायला हरकत नाही म्हणा, पण दोघींची नावं अपर्णाच का? हो नाही हो, मला एकच मुलगी आहे, तिचं नाव अपर्णा आहे. अपर्णा बाळ, जरा बाहेर ये. बाबांनी मला हाक मारली. लटपट्ट्या पायांनी मी बाहेर आले. पडदेशी खुर्चीत बसले. मला बघताच मनमोहन जगमोहनचे आईबाबा एक साथ म्हणाले, अरे ही अपर्णा, आपल्या मनूची वधू. हिला मागेच बघितली आहे, पसंती सुद्धा कळवली आम्ही. तर जगमोहन म्हणाला, अहो ही अपर्णा, ही माझी वधू. आम्ही गेले 3-4 महिने एकमेकांना भेटतोय. काय ग अपर्णा, बरोबर आहे ना मी काय म्हणतोय ते? आणि पुढचं सगळं मी ऐकलंच नाही. सगळं घर आपल्या भोवती घराघरा फिरत असल्यासारखं वाटायला लागलं मला. मला विलक्षण धक्काच बसला होता. इतके दिवस मी मनमोहन आणि जगमोहन या 2 जुळ्या भावांना भेटत होते आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारत होते, हॉटेलात जाऊन खात होते. आणि मला कधी नखा एवढा सुद्धा संशय आला नाही की मी एकाऐवजी दोघांना भेटतेय म्हणून. दोघांवर एकसारखं प्रेम करतेय, दोघांना लग्नाचं वचन दिलंय आणि दोघांच्याही पालकांना मला भेटायचं आमंत्रण सुद्धा दिलंय. दरम्यान मनमोहनला बोलवून घेण्यात आलं. खूप चर्चा झाली. दोघाही भावांनी माझ्याबद्दल एकमेकांकडे शब्दसुद्धा काढलेला नव्हता. एकच तरुणी म्हणजे मी आपल्या दोघांवर प्रेम करते ही बाब त्या दोघांना हे धक्कादायक होती. मग अनेक पर्याय सुचवले गेले. शेवटी मी माझा निर्णय ऐकवला. मी म्हणाले, मी दोघांशीही लग्न करायला तयार आहे. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. मग मी पुढे म्हणाले, मी दोघांवरही प्रेम केलं. आता लग्न एकाशीच केलं तर दुसऱ्याशी प्रतारणा केल्यासारखं होईल. म्हणून मला दोघांशी लग्न करायचं आहे. तुमचा निर्णय काही असू दे, पण माझा निर्णय मात्र हाच आहे. आणि मग एकाच सभागृहात आप्तेष्ट नातेवाईकांच्या साक्षीनं, बँडवाल्यांच्या गोंगाटात अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरानं मी दोघांच्याही गळ्यात वरमाळा घातल्या. त्या दोघांनी एक एक करत 2 माळा माझ्या गळ्यात घातल्या आणि मी एकाच वेळी दोघांची झाले. मंडळी, अशी आहे ही माझ्या प्रेमलग्नाची कहाणी आहे का नाही? आगळी वेगळी. कधी कधी माझे सासरे माझ्या बाबांना चिडवण्यासाठी म्हणतात, 2 मुलगे म्हणजे 2 सुना आणि त्यांच्याबरोबर येणारी थोडी थोडी मालमत्ता. पण तुम्ही मात्र एकाच खर्चात 2-2 जावे मिळवले बरं का. तुमचा फायदा झाला हो, पण आमचं नुकसान झालं ना. एवढं म्हणतात आणि खो खो हसतात. माझे बाबासुद्धा त्यांच्या हास्यात आपलं हास्य मिळवतात आणि हसण्याच्या मोठ्या आवाजानं आम्ही सगळे बाहेर येऊन विचारतो, काय झालं काय एवढं हसायला? आता झालं की सगळं, आता काय व्हायचं बाकी राहिलं असं म्हणून ते दोघं पुन्हा हसायला लागतात. आणि काहीच कळलं नसलं तरी हसण्यासारखं काहीतरी घडलंय अशी आमची समजूत करून घेऊन आम्ही सुद्धा खो 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 हसायला लागतो.
मित्रांनो, कशी वाटली कापडी सरांची कथा, प्रेम लग्नाची आगळी वेगळी गोष्ट. कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.